नमस्कार, मी परमदास जाधव. तर सोशल मीडियावर सध्या एक बातमी जोरात व्हायरल होते. काय? कोणती? तर भारताकडे फक्त 18 दिवसाचं तेल उरलंय. फॉरेक्स रिझर्व्ह झपाट्याने कमी होत आहेत. मोठे आर्थिक संकट येणार. पण यातलं खरं काय आहे आणि अफवा काय आहेत? आज आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. तर ऑइल रिझर्व्ह म्हणजे काय? आणि फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय? भारत खरंच संकटात आहे का? आणि सामान्य माणसावर याचा काय परिणाम होऊ शकतोय? आपण आता समजून घेऊ. तर ऑइल्स रिझर्व्ह म्हणजे काय? तर भारत स्वतःच खूप कमी तेल आयात करतोय. देशाला लागणारं जवळपास 85 ते 90% कच्चं तेल बाहेरून आयात करावं लागतंय. म्हणजेच जर बाहेरून तेल येणं बंद झालं, तर देशात हे साठवलेलं तेल हे वापरावं लागतंय. तर 18 दिवसाचं तेल म्हणजे नेमकं काय? तर सोशल मीडियावर 18 दिवसाचे तेल आहे उरलेलं, असा दावा केला जातोय की इथे 2 वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्या भारताकडे. तर स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह आणि कमर्शियल ऑइल स्टॉक असे 2 प्रकारचे साठे असतात. तर स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणजे काय? तर इमर्जन्सीसाठी ठेवलेला साठा. काही चर्चेनुसार भारताचा इमर्जन्सी स्ट्रॅटेजिक स्टॉक आहे. तो सुमारे 9 ते 18 दिवसाचा वापरा इतका आहे. पण त्यासोबतच कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कमर्शियल स्टॉक्स हे असतो. म्हणजेच काय? तर 18 दिवसांनी देशात तेल संपणार असं नाही. मग भीती का वाढली? कारण सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव हा सुरू आहे. विशेषतः इराण संघर्ष, हॉर्मुझ समुद्रावरील धोका आणि जागतिक जवळपास 20% तेल हे मार्गाने जातंय. तर फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे काय? तर फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे भारताकडे साठवलेले डॉलर्स, सोने आणि विदेशी चलन याचा वापर आयात करण्यासाठी, रुपयाला स्थिर ठेवण्यासाठी आणि आर्थिक संकटात देश वाचवण्यासाठी होतो. जर फॉरेक्स रिझर्व्हमध्ये घट का झाले? तर हो, अलीकडे भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये काही प्रमाणात घट झालेली आहे. पण RBIच्या आकडेवारीनुसार मे 2026 मध्ये रिझर्व्ह सुमारे 690 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले होते. कारण RBI डॉलर्स विकून रुपया सांभाळत आहे. तेव्हा आयात महाग झाली आणि जागतिक तणाव वाढला. पण एक मोठं सत्य काय आहे? तर सोशल मीडियावर काही लोक सांगतात, भारत दिवाळखोर होणार, डॉलर संपणार किंवा अर्थव्यवस्था कोसळणार. पण तसं नाही. कारण भारत अजूनही जागतिक मोठे फॉरेक्स रिझर्व्ह असलेल्या देशांपैकी एक आहे. आणि RBI परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. तर रुपया का घसरतो? तर कच्चं तेल महाग झालं की भारताला जास्त डॉलर्स खर्च करावे लागतात. म्हणजेच काय? तर डॉलरची मागणी वाढते, रुपया कमकुवत होतोय आणि त्यामुळे पेट्रोल महाग, वस्तू महाग आणि महागाईचा दर वाढू शकतोय. तर सरकार काय करतंय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल बचत, सोन्याची खरेदी कमी करा आणि परदेशी दौरे टाळा असं आवाहन केल्यानंतर बातम्या समोर आलेल्या आहेत. कारण सरकार फॉरेन एक्सचेंजवर दबाव कमी करायचा आहे. तर पुढे काय होऊ शकते? मध्य पूर्वेतील युद्ध वाढलं तर तेल हे $120 वर गेलं तर भारतावर
दबाव वाढू शकतो. पण परिस्थिती शांत झाली तर तेल आणि रुपया दोन्ही स्थिर होऊ शकतात. तर मित्रांनो, भारताकडे फक्त 18 दिवसात तेल उरले ही बातमी अर्धवट आहे आणि घाबरणारी पद्धतीने व्हायरल केली जाते. म्हणजे काय? तर खरं म्हणजे भारतावर दबाव आहे, पण देश लगेच संकटात जाणार अशी परिस्थिती नाही. मात्र डॉलर आणि जागतिक युद्ध याचा परिणाम आपल्या खिशावर नक्की होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? पुढच्या काही महिन्यात पेट्रोलचे दर आणखीन वाढतील की काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी, नवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.